जबरदस्ती कोणाच्या मुस्कटात घालून तुम्ही मराठीचा अपमानच करताय। तुम्ही मराठीबद्दल प्रेम नाही, तुम्ही द्वेष निर्माण करताय मराठी लोकांबद्दल। ते रिक्षावाल्याला मारणार, त्या फळवाल्याला मारणार, कारण की ती तुम्ही त्यांनाच ओव्हरपॉवर करू शकता। मी जरी 2 लोकांना मराठी शिकवून मला त्याचा अभिमान आहे। मराठी स्कूल मराठी शाळा बंद होत आहेत, याच्यावर काय बोलणार तुम्ही? मराठी शाळा का बंद होतात? कारण की खूप स्पर्धेचं जीवन झालं आहे सगळीकडे। आज तुम्ही कुठेही ऑफिसेसमध्ये जा, शाळांमध्ये जा, कॉलेजेसमध्ये जा, म्हणजे इवन शाळा कॉलेजमध्ये गेले, समजा मराठी मीडियमचा मुलगा कॉलेजमध्ये गेला तर तिथे इंग्रजी मीडियमच्या मुलांचा जो ग्रुप असतो ना ते पटकन ॲक्सेप्ट करत नाहीत त्याला, किंवा त्याला ॲक्सेप्ट केलं तर तो खूप गिल्ट अनुभवतो की हे सगळे फ्लुएंट इंग्लिश बोलतात आणि मला बोलता येत नाही। तर ही जी त्याच्या मनात जी भावना आहे ना ती त्याला मागे खेचते। तर पालकांना इच्छा असून सुद्धा पालकांना कपॅसिटी असो नसो त्यांना इंग्लिश मीडियममध्येच त्यांना शिकवावं लागतं। बरं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा ते जॉबसाठी जातात, इंटरव्ह्यूजसाठी जातात, ते सगळे इंटरव्ह्यूज इंग्लिशमध्ये असतात। मग त्याच्यावरनं पण त्यांचं जजमेंट होतं की हा वर्नाक्युलर मीडियमचा आहे, हा इंग्लिश मीडियमचा आहे, मग इंग्लिश मीडियमना जास्त प्राधान्य देण्यात येतं। तर यामुळे इंग्लिश मीडियमचं सध्या सगळीकडे आहे हे। आणि मी हे सांगते की मी स्वतः गुजराती आहे, जैन आहे, तरीसुद्धा मी मराठी इतकं छान बोलते। मी अप टू 10 स्टँडर्ड्स हिंदी मराठीच्या मी ट्युशन्स घेत होते आणि मी स्वतः मराठी मीडियममध्ये शिकली आहे। आणि आज एक ग्रॅज्युएटसुद्धा इतकंच चांगलं इंग्लिश बोलू नाही शकणार एवढं छान। मी फक्त 12वी पास आहे, तरीसुद्धा मी इतकं सुंदर इंग्लिश पण बोलू शकते, हिंदी पण बोलू शकते, गुजराती बोलू शकते, मराठी पण बोलू शकते। ताई, तुम्हाला एक विचारत होतं, मगाशी तुम्ही बोललात की मराठी मीडियमची जे मुलं असतात त्यांना थोडंसं असं वाटतं की मी मराठी मीडियम, ते जे कमकुवत असं त्यांना वाटतं, वीकनेस वाटतं, ते आपण कसं टॅकल करू शकतो? याचं उत्तर मी देतो। बघा, पहिली गोष्ट तर कमकुवत वाटण्याची काहीच गरज नाही, ही आपली मातृभाषा आहे, ठीक आहे। पण आपण जेव्हा एक बाहेर कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये जातो, बिकॉज दिस इज अ मेट्रोपॉलिटन सिटी, तुम्हाला हिंदीच पण तेवढी यायला पाहिजे, मराठी पण यायला पाहिजे, इंग्लिश पण यायला पाहिजे। या 3 जी मेन लँग्वेजेस आहेत या तुम्हाला 100% यायलाच पाहिजे, कारण की तुम्ही या कंपनीमध्ये राहणार, तुमचा कलीग हिंदी असू शकतो, हिंदी भाषिक असू शकतो, कोण इंग्लिश भाषिक असू शकतो। याच्यावर प्रश्न असं पडतं ना की महाराष्ट्रात राहून तुम्ही हिंदी बोलण्याची सक्ती कशाला? त्यांनी मराठी बोलायला पाहिजे। मी तुम्हाला ना, विरोधकांना मी फक्त एकच गोष्ट बोलेन, जबरदस्ती कोणाच्या मुस्कटात घालून तुम्ही मराठीचा अपमानच करताय। तुम्ही त्यांना मराठीशी प्रेम करायला शिकवा, त्यांना मराठीबद्दल कल्चरली त्यांना जागरूक करा। कोणी असून दे, मग तो गुजराती असून दे, मराठी स्वतः असून दे, मराठी माणूस स्वतः असून दे, किंवा तो गोव्याचा कॅथलिक असून दे, साऊथचा तुल्लू असून दे, नॉर्थचा पंजाबी असून दे, कोणालाही तुम्ही तुमच्या भाषेला तुम्ही काय करताय माहिती आहे? तुम्ही मराठीबद्दल प्रेम नाही, तुम्ही द्वेष निर्माण करताय मराठी लोकांबद्दल। मी भूमिपुत्र आहे, अभिषेक म्हात्रे नाव आहे माझं, आगरी माणूस आहे मी, पण मी हेच बिलीव्ह करतो की माझे फ्रेंड्स गुजराती पण आहेत, मी ट्राय करतो त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद त्यांना, आणि अशा प्रकारे ट्राय करतो त्यांना राग नाही येणार, किंवा त्यांना फक्त उत्सुकता राहील की मराठीमध्ये आता मी नवीन काय शिकणार आहे। तुम्ही काय करताय, कोणाच्या तरी जाऊन उगीचच मुस्कटात घालताय। तुम्ही दादरला बसून तुमचे पण गुजराती फ्रेंड्स आहेत, पण तुम्ही तिकडे हे नाही करणार। आम्हाला माहिती आहे कोण बिल्डर कुठचे गुजराती फ्रेंड्स आहेत तुमचे, पण तुम्ही तिकडे हे नाही करणार का? कोणाला ते रिक्षावाल्याला मारणार, त्या फळवाल्याला मारणार, कारण की ती तुम्ही त्यांनाच ओव्हरपॉवर करू शकता। भाषेचं राजकारण नसावं। तुम्ही प्रेम निर्माण करा ना, प्रेम निर्माण करा। मी कमीत कमी अजूनपर्यंत माझे लहानपणापासून जे मित्र आहेत, 6-7 मित्रांना मी मराठी शिकवलेली आहे, आणि मी जरी 2 लोकांना मराठी शिकवून मला त्याचा अभिमान आहे। पण तुम्ही ते तर करा, तुमच्याकडून लोक हेच एक्सपेक्ट करतात। तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही हे सगळं बघा, पॉलिटिकली तुम्ही जे अँगर निर्माण करताय लोकांमध्ये, आणि तुम्हाला त्याचा फायदा होतच नाही आणि होणार पण नाही, ठीक आहे। तुम्हाला खरंच मराठीशी प्रेम आहे तर लोकांमध्ये त्याची जागरूकता निर्माण करा, त्याच्याशी प्रेम निर्माण करा, बस। थँक्यू।